महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य. हे तेजप्रतापी रत्न ज्या मातेच्या पोटी जन्मले त्या थोर राजमाता जिजाऊंना वंदन. नमस्कार, मी प्रवीण पाटील आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रकाश पवार सर यांच्याकडून पुस्तक व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. शिक्षणाची पवित्र भूमी शिवाजी विद्यापीठ येथे ही मुलाखत घेताना मला फार आनंद होतो आहे. डॉक्टर प्रकाश पवार हे याच शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आज आपण त्यांनी लिहिलेल्या राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार या पुस्तकाविषयी जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. पहिला प्रश्न तुम्हाला असा की राजमाता जिजाऊ यांच्याविषयीच पुस्तक का? राजमाता जिजाऊ यांच्याविषयी पुस्तक का याचं एक कारण आहे. ते म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य या संकल्पनेच्या मांडणाऱ्या स्वराज्य संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी विचारांचा वेगवेगळ्या पद्धतीने पुरवठा करणाऱ्या आणि त्याच्यासाठीचं मनुष्यबळ, त्याच्यासाठीचं आर्थिक बळ, त्याच्यासाठीची मानसिक तयारी, त्याच्यासाठी लागणारा दृढ निश्चय, या सगळ्या गुणांचं एकत्रीकरण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेलं आहे. याच्यामुळे जिजाऊ या महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला केवळ प्रेरणा देणाऱ्या नाहीत, तर त्या एक विचार देणाऱ्या आहेत. आणि तो त्यांनी जो विचार दिला तो एका अर्थाने जसं आपण म्हणतो की एक फ्रेंच राज्यक्रांती झाली, एक इंग्लिश राज्यक्रांती झाली, त्या पद्धतीचीच महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये क्रांती होत होती. आणि ही सर्व क्रांती एका अर्थाने वारकरी परंपरेने केली होती. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, एकनाथ, जनाबाई अशा संतांनी, सर्व संत, या संतांचा विचार जिजाऊंमध्ये खूप खोलवरती मुरलेला होता. आणि तो विचार त्यांनी आत्मसात करण्याचा जो प्रयत्न केला तो समाजाला लागू केला आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवला. याच्यामुळेच जिजाऊंवर पुस्तक लिहिणं महत्त्वाचं म्हणून त्याच्यावर लिहिलं गेलं. राजमाता जिजाऊंना आपण विचारधारा म्हणू शकतो. राजमाता जिजाऊ म्हणजेच आपण विचारधारा असं म्हणू शकतो. सकल जनवादी म्हणजे नेमकं काय? पुस्तक त्या शब्दाभोवती आहे, त्याचा टायटलमध्ये उल्लेख आहे. मला वाटतं की लोकांना याबद्दलही जरा विस्तृतमध्ये समजलं पाहिजे. सकल जनवाद ही एक महाराष्ट्रातली परंपरा आहे. ती केवळ महाराष्ट्रातली परंपरा नाही, तर मला असं वाटतं की ही परंपरा जागतिक पातळीवरची आहे. म्हणजे जगामध्ये सर्वत्र वैश्विक लेवलला डावा किंवा उजवा असा विचार केला जातो. परंतु जिजाऊंनी डावा आणि उजवा असा विचार करण्यापेक्षाही एक मध्यम मार्गी विचार स्वीकारला. आणि जो मध्यम मार्गी विचार स्वीकारला होता त्यात सर्व लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे. आता याच्यामध्ये सकल जनवाद कसा येतो तर तो या पद्धतीने येतो की जे लोक प्रगत आहेत ते स्पर्धेमध्ये पुढे जाणार, जे पाठीमागे राहणार आणि काही बरोबर असणार, असे 3 ग्रुप समाजाचे पडतात. परंतु त्या तिघांनाही आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे. हा एक विचार, हा म्हणजे सकल जनांना बरोबर घेऊन जाणारा, म्हणजे अतिप्रगतांनाही बरोबर घ्यायचा आहे, जे मागास राहतील त्यांनाही बरोबर घ्यायचं आहे आणि आपल्याबरोबर जे येत आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचं आहे. पण याच्यामध्ये केवळ समाज नाहीत, म्हणजे ज्याला आपण समाज म्हणतो, मागास समाज, प्रगत समाज असे नाही ती कल्पना. ह्याच्यामध्ये विज्ञान आहे, याच्यामध्ये समाज विज्ञान आहे, याच्यामध्ये भाषा आहेत, याच्यामध्ये संस्कृती आहे, याच्यामध्ये धर्म आहे. म्हणून तर या सर्व गोष्टींना सामावून घेणारी गोष्ट म्हणजे सकल जनवाद असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं
तर महाराष्ट्रातल्या कोणालाही वगळायचं नाही, प्रत्येकालाच समावेशन स्वराज्यात करायचं, याला सकल जनवाद म्हणायचं, अशी जिजाऊंची त्यांची स्वतःची एक व्याख्या होती. यालाच जोडून एक प्रश्न आहे, राजमाता जिजाऊंना स्वराज्यच का स्थापन करावं असं वाटलं असेल, त्याची बीज महाराजांच्यात रुजवावी असं का वाटलं असावं, काय कारण असावं त्यामागं असं वाटतं आपल्याला? स्वराज्याच्या बद्दल जिजाऊंना असं वाटण्याची 3-4 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण खुद्द जिजाऊंचे वडील हे आहेत. लखोजी जाधवराव यांनी यमुनाबाई नावाच्या एका महिलेवरती अन्याय झाला होता, तर तिचा अन्याय दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ओके. आणि जिजाऊंवरती हे संस्कार खूप खोलवरती रुजले. मुरलेले होते. म्हणून जिजाऊंनी सुद्धा पुण्याच्या भागामध्ये जेव्हा महिलेवरती अन्याय झाला, तेव्हा त्या अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी कठोर भूमिका घेतली. हा त्यांच्या वडिलांमधनं आलेला एक धागा स्वराज्याचा आहे. दुसरा धागा जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे वनगोजी निंबाळकरांचा. वनगोजी निंबाळकर म्हणजे त्यांचे आजोबा, हे फलटणचे होते. बरोबर. फलटणचे वनगोजी निंबाळकरांच्याबद्दल असं बोललं जायचं, 12 वजिरांचा काळ वनंगपाळ. तर 12 वजीर आणि त्यांचा काळ वनंगपाळ, वनंगपाळ. म्हणजे ते वनंगपाळांना किती मोठी जाण असेल. ही जी वनंगपाळांना जाण होती ती आजोबांकडून जिजाऊंनी आत्मसात केली होती आणि त्यात स्वराज्याची कल्पना होती. ती कशी होती, तर वनगोजी निंबाळकरांनी आपली बहिणीचा विवाह लखोजी जाधवांशी, म्हणजे म्हाळसाबाईंचा लखोजी जाधवांशी केला होता. आणि वनगोजी निंबाळकरांची मुलगी दीपाबाई यांचा विवाह मालोजी राजांशी झाला. म्हणजे भोसले, यादव, म्हणजे जाधव आणि निंबाळकर म्हणजेच परमार घराणं, बरोबर. या तीनही मोठ्या कुटुंबांमध्ये ऐक्य, एकोपा निर्माण केला. म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर फलटण ते बुलढाणा आणि वेरूळ हा जो एक ब्रिज बांधला तो ऐक्याचा आणि एकोप्याचा होता. आणि त्यातच जिजाऊंना ऐक्य आणि एकोपा म्हणजेच स्वराज्य असं वाटलं. म्हणून तर बरेच लोक असं म्हणतात की ऐक्य म्हणजे उन्नती आहे, बरोबर, एकोपा म्हणजे उन्नती आहे. आणि ही आपल्याला करायची आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐक्य आणि एकोपा खिलजीच्या नंतर मोडलेला आहे. आणि तो निर्माण करण्याचा विचार म्हणजेच स्वराज्याची कल्पना. या अर्थाने त्यांनी स्वराज्य निर्माण करायचं आहे ही एक खुणगाट मनामध्ये बांधली. तिसरं कारण आहे ते म्हणजे शहाजी महाराज. शहाजी महाराजांनी 3 प्रयोग स्वराज्य स्थापन करण्याचे केले. बरोबर. 3ही प्रयोगांमध्ये जिजाऊ त्यांच्या सोबत होत्या. आणि जिजाऊंना जेव्हा असं वाटलं की शहाजी महाराजांना स्वराज्यापासून दूर गेलेत, म्हणजे बँगलोरकडे, तेव्हा शहाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न साकार करणं आपलं काम आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो, तो म्हणजे आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून चालत आलेली एक सखासखीची कल्पना आहे. ती सखासखीची कल्पना म्हणजे काय, तर दोघांचं स्वप्न एकच असतं. जे शहाजी महाराजांचं स्वप्न इटोपिया, तो जिजाऊंचा इटोपिया आणि तो स्वराज्याचा इटोपिया. त्याच्यामुळं या 3 कारणांसाठी जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न उरी बाळगलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केली. बरोबर. आपण याला कलेक्टिव्ह विजडम म्हणू शकतो. म्हणजे सामूहिक दृष्टिकोन हा होता, सामूहिक इटोपिया होता आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरला. निंबाळकर असतील, जाधव असतील आणि भोसले असतील, तिन्ही कुटुंबियांचं ते स्वप्न होतं स्वराज्य. सामूहिक प्रयत्न होता. सामूहिक प्रयत्न होता.
यस. राजमाता जिजाऊनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येकांना फार महत्त्व दिले. आपल्या पुस्तकातही त्याचा चांगला उल्लेख आहे. त्याबद्दल सर आपण काय सांगू शकाल? सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की आपला भूभाग, आपले लोक आणि आपल्या लोकांना कोणता आकार द्यायचा याच्यासाठी प्रतीकं फार कृतिशीलपणे काम करतात आणि प्रतीकांमधून प्रेरणा मिळते, प्रतीकांमधून शक्ती क्रिएट होते. जिजाऊंनी नेमकं हे हेरलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी सातत्याने प्रतीकांचे अर्थ बदलून घेतले. उदाहरणादाखल त्यांनी त्या जेव्हा पुण्यामध्ये गेल्या बरोबर. तेव्हा पुण्याची भूमी म्हणजे गाढवांचा नांगर फिरवलेली, पार मारलेले, अपवित्र मानली जात होती. पण जिजाऊंनी त्या ठिकाणी पहिला शब्दप्रयोग काय वापरला तर गणपती हे विद्येचं प्रतीक आहे, विद्या म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं त्यांनी पुण्याला प्रथमदर्शनी प्रतीकाच्या रूपामध्ये, गणपतीच्या रूपामध्ये विद्येची भूमी असं रूप दिलं. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी गणपती हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं म्हणून त्यांनी गणपती हा शेतकऱ्यांचं कल्याण करणारा, शेतकऱ्यांना विचार देणारा अशा रूपामध्ये पाहिलं. आणि गणपती हा शेतकरी विशेषतः शंकराचा सरसेनापती आहे. बरोबर. म्हणजे लष्करी गुणवत्ता, विद्येच्या क्षेत्रातली गुणवत्ता आणि शेतीच्या क्षेत्रातलं कौशल्य हे त्या प्रतीकामधून त्यांनी पुढं आणलं. बरोबर. आणि समाजाच्या डोळ्यासमोर उभं केलं. बरोबर. आणि त्या 3 प्रतीकांचा संपूर्ण जीवन संघर्षच त्यांनी उभा केला. बरोबर. दुसरं प्रतीक सांगायचं तर अत्यंत महत्त्वाचं शंकर पार्वतीचं. बरोबर. त्यांनी सतत शंकर आणि पार्वतीच्या प्रतीकामध्ये भौतिक लाईफ पाहिलं. भौतिक लाईफ अगदी. म्हणजे ऐहिक जीवन पाहिलं. ऐहिक जीवन पाहिलं. शंकर म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारा, म्हणून शंकराने गंगा आणली. हे जे गंगेचं प्रतीक आहे, ही जी गंगेची कथा आहे की पाणी आणण्याची, ती त्यांनी जीवनभर त्या प्रतीकातून कृतीत उतरवली. तशीच आणखीन एक प्रतीक म्हणजे सीता, कुंती ही भूमिकन्या मानल्या जातात. बरोबर. भूमी म्हणजे धरणी, धरणी आईची सेवा. आणि त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांना पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला. त्यामुळे शेतकरी राजा, रयत हे अर्थ त्यांनी कृतिशील बनवले ह्या प्रतीकांच्या मार्फत, बरोबर. सिम्बॉलच्या मार्फत. आणखीन एक सिम्बॉल अत्यंत महत्त्वाचा सांगता येऊ शकतो, तो म्हणजे जगदंबा किंवा अंबाबाई. अंबाबाई. या सिम्बॉलकडे त्यावेळेचं जग वेगळ्या पद्धतीने पाहत होतं प्रतीकाकडे. कुणाला पश्चिम बंगालमध्ये तो आक्रमकतेचा, हिंसेचा सिम्बॉल वाटत होता, प्रतीक वाटत होतं, मिथक वाटत होतं. जिजाऊंनी मात्र त्याच्याकडे अहिंसेचं प्रतीक म्हणून पाहिलं. आणि आपल्या मराठी विश्वकोशामध्ये आदिमाता हे जे टिपण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनीच उल्लेख केलेला आहे, जेव्हा शांतता असते तेव्हा देवीची पूजा केली जाते. देवी पूजा ही शांततेची पूजा आहे. जिजाऊंनी देवी पूजा हा पॅटर्न विकसित केला प्रतीक रूपातला, म्हणजे ती शांततेची पूजा म्हणून आपल्याकडे घटस्थापना हे शांततेची पूजा म्हणून पुढे आली, मांगल्याची पूजा म्हणून पुढे आली. आणि ही जी प्रतीक आहेत ही भौतिक जीवनाशी जुळवून घेतली म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बदलून टाकण्याचं काम जिजाऊंनी त्या प्रतीकांच्या मार्फत केलं. आणि त्यांनी इतक्या प्रतीकांचे अर्थ बदललेत की त्या भूमीला सुद्धा नवीन अर्थ दिला. जसं मी तुम्हाला म्हणालो की त्यांनी पुण्याला एक वेगळा अर्थ दिला की ती ज्ञानभूमी आहे. बरोबर आहे. तसं त्यांनी महाराष्ट्राला अर्थ दिला की ती महाराष्ट्र ही ज्ञानाबरोबर ती शौर्याची भूमी आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्ववानांची भूमी आहे. आणि
हीच गोष्ट विठ्ठलरामजी शिंदे यांनी समजून घेतली आणि आपल्या कोल्हापूरच्या मंदिरामध्ये, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक आख्यान केलं होतं. त्या आख्यानामध्ये सुद्धा या प्रतीकांचे उल्लेख जिजाऊंच्या केलेले दिसत आहेत. हां, म्हणजे या अर्थाने प्रतीकं ही अत्यंत महत्त्वाची मानली आणि प्रतीकं जीवन घडवतात. प्रतीकं ही माणसाला हवीशी वाटतात. ह्याच्याबद्दलचं जिजाऊंचं इत्थंभूत आकलन या पुस्तकाच्या प्रत्येक पानांमध्ये व्यक्त झालेलं आहे. आता सोन्याचा नांगर असेल फिरवणं आल्यानंतर, आता मला ते सर माहिती नाही की ते तथ्य आहे की मिथ्य आहे, मला माहिती नाही. तथ्यच असावं बहुधा. तथ्य आहे का ते? सोन्याचा नांगर फिरवला जिजाऊने असं म्हटलं जातं, पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. काय होतं की त्या काळामध्ये गाढवांचा नांगर फिरवायचा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी दुसरा प्रति शक्ती उभी राहता कामा नये. बरं. दुसरी शक्ती उभी म्हणजे कोणती? ज्ञानाची शक्ती उभी राहता कामा नये, भौतिक साधन संपत्तीची शक्ती उभी राहता कामा नये, लढवय्य शक्ती उभी राहता कामा नये, असा एक प्रयत्न केलेला होता. आणि हा प्रयत्न या अर्थाने झाला होता की तुमची उमेद मारून टाकलेली होती, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून तो गाढवांचा नांगर फिरवलेला होता मुरार जगदेवने. परंतु जिजाऊंनी ते प्रतीक घालवून टाकून माणसाच्या मनाला मोकळं केलं. माणसाला लढण्यासाठी, माणसाला ज्ञान मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रवृत्त केलं. आणि त्यांनी जे माणसाला ज्ञान मिळवण्यासाठी, लढण्यासाठी, शौर्यासाठी, दृढ निश्चयासाठी प्रवृत्त केलं, त्याचं प्रतीक होतं सोन्याचा नांगर पुण्याच्या भूमीवरून फिरवला. म्हणजे सोन्याचा नांगर फिरवणं या शब्दाचा अर्थ आहे की दृढ निश्चय त्यांनी केला. त्यांनी पुण्याच्या भूमीला ज्ञानभूमी म्हणून मान्यता मिळवून दिली. याला सोन्याचा नांगर असं प्रतीक मानलं गेलेलं आहे. असंच आपण कसबा पेठेतील गणपती स्थापनेबाबत तेच उदाहरण आहे. विवेकी चेतना याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण पुस्तकामध्ये वारंवार विवेकी चेतनेचा उल्लेख झालेला आहे आणि राजमाता जिजाऊंच्या अनुषंगाने त्याचा विचार हा झालाच पाहिजे सर. राजमाता जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये विवेकी चेतना आहे असं जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा त्याचं कारण असं आहे की त्या केवळ म्हणजे विवेक असणं ही एक कठोर बाब असते, परंतु त्यांच्याकडे सारासार विवेक होता. सारासार विवेक याला विवेकी चेतना असं म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतो, तर याच्या काही कथा पण त्यांच्या जीवनचरित्रातल्या घेऊन ते समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ पहिली गोष्ट अशी होती की पुण्यामध्ये एका मुलीवरती अन्याय झाला होता. अशा वेळी मुलीवरती अन्याय झालेली मुलगी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाटील आहे. आता पाटलांकडे सत्ता आहे, मुलीकडे सत्ता नाही. परंतु जर विचार केला तर पाटलांच्या सत्तेला आहारी न जाता पाटलांना पनिशमेंट करायची आणि मुलीला न्याय द्यायचा, ही तर विवेकी चेतना दिसते. बरोबर. दुसरा मुद्दा काय दिसतो की जो मुद्दा सयाजीराव गायकवाडांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. सयाजीराव गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रातले मराठे मुलखासाठी लढले नाहीत, तर ते चैतन्यासाठी लढले. आता हे चैतन्यासाठी लढले म्हणजे काय, तर दृढ निश्चयासाठी लढले. बरोबर. स्वतःच्या निर्णयासाठी लढले, स्वतःच्या सेल्फ रूलसाठी लढले. म्हणजे याचा अर्थ असा होतो, न्याय म्हणजे चैतन्य, दृढ निश्चय म्हणजे चैतन्य, मीच माझ्या भूमीवर राज्य करणार म्हणजे चैतन्य. अशी त्यांनी चैतन्याची एक पार्श्वभूमी मराठा समूहामध्ये, मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन समूहामध्ये निर्माण केली. आणि जी महाराष्ट्रीयन समूहामध्ये त्यांनी ही दृढ निश्चयाची कल्पना क्रिएट केली, ती चैतन्याची होती. परंतु त्या चैतन्याला त्यांनी विवेकाची जोड दिली.
म्हणजे सातत्याने निर्णय घेत असताना अन्यायाच्या बाजूने न जाणं, न्यायाच्या बाजूने बाजूला जाणं, जाणं. याला विवेक म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणून तर तुम्हाला असं दिसतं की त्यांनी न्यायनिवाडे ज्यांनी केले होते, प्रशासनाने केले होते, काही न्यायनिवाडे अधिकाऱ्यांनी केलेले होते, ते सगळे न्यायनिवाडे बदलले आणि नव्याने न्यायनिवाडे केले. याला विवेकी चैतन्य, स्पिरिट असं म्हटलं पाहिजे. हे जे विवेकी चैतन्याची त्यांची कल्पना होती, ह्या चैतन्याच्या कल्पनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक आणखीन भाग आहे की जिथं विवेक असतो तिथं फार मोठा निश्चय करावा लागतो. कारण का, तर तुम्हाला निर्णय देत असताना, न्यायनिवाडा करत असताना भीती बाळगून चालत नाही. भीतीच्या विरोधातली कृती म्हणून आत्मंजय म्हणजे चैतन्य होतं. स्वतःवरती विजय, भीतीवरती विजय मिळवण्याची ती कृती होती. या अर्थाने त्यांनी विवेकी चेतनेची कल्पना स्वराज्यामध्ये आणली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यामधल्या घटना ह्या विवेकी चेतनेवर आधारित घडलेल्या दिसतात. बरोबर. आणि ते हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक छोटीशी कथा सयाजीराव गायकवाडांनी सांगितलेली आपण पुन्हा सांगू शकतो. समजून घेऊ. हां, त्या कथेमध्ये एक भाग असा आहे की सगळा भूप्रदेश जिंकून घेतलेला आहे आणि तो राजाला जिंकून भूप्रदेश घेतलेली व्यक्ती म्हणते, हा तुझा सगळा भूप्रदेश जिंकून घेतला आहे. तेव्हा तो राजा सांगतो, तू माझा भूप्रदेश जिंकून घेतला आहे, तू माझ्यातलं स्पिरिट जिंकून घेतलेलं नाही. ॲक्च्युली हा मुद्दा जिजाऊंनी शिवाजी महाराजांमध्ये इतक्या खोलवर बिंबवला होता की जेव्हा मिर्झा राजे जयसिंगांबरोबर तह झाला, किल्ले गेले, तेव्हा मुलूक गेला, परंतु शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जे स्पिरिट भरलेलं होतं, मुलकासाठी लढण्याचं चैतन्य भरलेलं होतं, ते कुठंही गेलं नाही. त्या चैतन्यामुळेच पुन्हा स्वराज्याला मोठे दिवस, चांगले दिवस, सोन्याचे दिवस आले. ही विवेकी चेतनेची खरी कल्पना आहे, असा यातला जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातला भाग दिसतो. राजमाता जिजाऊंच्या आयुष्यात आपण वाचतो ज्यावेळी त्यांच्याबद्दल, त्यावेळी अनंत अडचणी पाहतो आपण त्यांच्या जीवनातील. पण आनंदाच्या क्षणी त्यांच्या भावना सर कशा असतील? राजमाता जिजाऊंचं व्यक्तिमत्व हे एका अर्थाने आनंदाला साजरं करणारंही होतं आणि विवेकाने वागणारंही होतं. परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक विवेकी आनंदाचे क्षण जे साजरे केले, त्याची काय उदाहरणं किंवा कथा अत्यंत महत्त्वपूर्ण या चरित्रात आलेल्या आहेत. अशा एक दोन कथा आपण सांगू शकतो. त्यातली पहिली कथा कोणती, तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती आलेलं संकट दूर केलं आणि अफजलखानावरती विजय मिळवला, म्हणजेच एका अर्थाने फार मोठा विजय होता, ते स्वराज्याचा विस्तार होता. हा स्वराज्याच्या विस्ताराचा क्षण जिजाऊंनी अत्यंत प्रफुल्लितपणे साजरा केला आणि त्यांनी काय केलं, तर सगळ्या शाहिरांना बोलवलं आणि शाहिरांना पोवाडे म्हणायला लावले. आणि त्यातलाच एक पोवाडा म्हणजे अज्ञातदासाने म्हटलेला पोवाडा. आणि तो अज्ञातदास त्या पोवाड्यामध्ये सांगतो की जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की तुम्ही बुद्धीने सगळी कृती करा. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जिजाऊ शाहिरांना बोलवतात, शाहिरांच्या मार्फत जनतेला समजून सांगतात, म्हणजे हा आनंदाचा क्षण स्वतःही एन्जॉय करतात, आपल्या रयतेलाही एन्जॉय करायला लावतात. ही एका अर्थाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ते आनंदाचा क्षण हे आपण पण नाही फक्त साजरा करायचा, तर आपल्या जनतेच्याही वाट्याला तो द्यायचा, म्हणजे जनतेच्या आनंदात आपला आनंद, अशी त्यांची एक भूमिका आनंदाच्या क्षणाकडे पाहण्याची होती. दुसरं उदाहरण त्यांचं आनंदाच्या क्षणाकडे पाहण्याचं कोणतं, तर मला असं वाटतं की तो राज्याभिषेकाचा प्रसंग आहे. राज्याभिषेक जेव्हा करायची वेळ आली तेव्हा जिजाऊ अत्यंत आनंदाने त्या राज्याभिषेकामध्ये सामील झाल्या. आणि राज्याभिषेकासारखी मोठी गोष्ट म्हणजे राज्य स्थापन झालेलं आहे आणि
त्या आनंद सगळा त्यांनी आपल्या जनतेलाही उपलब्ध करून दिला. म्हणजे जनतेला आनंद देणं, रयतेला आनंद देणं आणि आपणही आनंद घेणं, अशा दोन्ही दृष्टिकोनातून त्यांनी त्या आनंदाच्या क्षणाकडे पाहिलं होतं. तिसरी गोष्ट जर आपल्याला सांगायची झाली आनंदाच्या बद्दलची, तर जिजाऊंनी प्रचंड मोठं दुःख असताना सुद्धा, म्हणजे उदाहरणादाखल 1629च्या दरम्यान लखोजी जाधवरावांची हत्या झालेली होती आणि त्याच्यानंतर शिवनेरीवरती संभाजी महाराजांची म्हणजे त्यांच्या थोरल्या मुलाचा विवाह झाला. तो दुःख पचवून त्यांनी आनंदाचा तो क्षणाला त्या सामोरे गेल्या. म्हणजे एका अर्थाने त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांचं मन दुःख पचवणारंही होतं, आनंदाला सामोरंही जाणारं होतं, परंतु तो आनंद विवेकी पद्धतीने साजरा करणारे क्षण त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये राबवलेले दिसतात. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आई म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी आनंदाचे क्षण निर्माण केले, तसे छत्रपती संभाजी महाराजांना घडवण्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक आनंदाचे क्षण क्रिएट केलेले होते. तसेच त्यांनी येसूबाईंना शिक्षण देताना सुद्धा आनंदाचे क्षण क्रिएट केलेले होते. म्हणजे आनंद नावाची गोष्ट किंवा या जीवन हे महत्त्वाचं आहे आणि या जीवनाला सामोरं जाताना आनंदाने, सुखाने, समाधानाने गेलं पाहिजे आणि तेवढंच संकटाला सुद्धा त्याच उमेदीनं सामोरं गेलं पाहिजे, असा दृढ निश्चय असणाऱ्या आणि आनंदाचे क्षण जगणाऱ्या जिजाऊंचं व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक फार मोठी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळं आपण दुःखीही कधी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणावरती आनंदामध्ये वाहूनही जाणार नाही. या दोन्हींचा एकत्रितपणे समन्वय त्यांच्या आनंदाच्या क्षणामध्ये दिसतो. धन्यवाद सर. पुस्तकामध्ये आपण राजमाता जिजाऊंवर हिंदू, जैन, बौद्ध प्रभावाविषयी लिहिलेले आहे. याचा समाज बांधणीवर कितपत प्रभाव आपल्याला जाणवतो सर? मला आता असं वाटतं की जिजाऊंच्या काळावरती, जिजाऊंच्या व्यक्तिमत्वावरती आणि आजच्या महाराष्ट्रावरती सुद्धा या गोष्टीचा खूप खोलवर प्रभाव पडलेला आहे. आता याचं उदाहरण आपण जिजाऊंच्याच काळातलं घेतलं तर जिजाऊ शिवनेरीवरती राहत होत्या, तेव्हा शिवनेरीचं वर्णन ज्यांनी केलेलं आहे त्या वर्णनामध्ये तिथं हिंदू लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत आणि जैनसुद्धा लेण्या आहेत. आणि त्या लेण्यांच्या मधून एक प्रकारची शांतता, एक प्रकारचं सौख्य आणि एक प्रकारचा मध्यममार्गी विचार व्यक्त होत होता. आणि तो जिजाऊंवरती तेव्हा त्यांना डोळ्यांनी दररोज पाहायला मिळत होता. जसं हे शिवनेरीबद्दलची कथा आहे तशीच वेरूळबद्दलची कथा आहे. म्हणजे वेरूळला तर आपणाला माहीत आहे की तिथं जैन लेण्या आहेत, त्या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत आणि जिजाऊंचं ते सासरच होतं, तिथं त्या राहिलेल्या होत्या, त्यांनी त्या डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या. याच्यामुळे एका अर्थाने या लेण्यांमधून येणारा शांततेचा, अहिंसेचा विचार जिजाऊंनी आत्मसात केला आणि पुढे तो महाराष्ट्रामध्ये प्रवाही राहिला. आता हा किती प्रवाही राहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जेव्हा एका मुलीचं अपहरण झालं होतं तेव्हा तिला सोडवण्यासाठी नेताजी पालकर आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले. तेव्हा त्यांनी म्हणजेच मावळातल्या कारले भाज्याच्या आजूबाजूच्या लेण्यांमध्ये त्या चोरांनी, दरोडेखोरांनी लेण्या काबीज केलेल्या आहेत. तर त्या लेण्यांची त्यांच्या तावडीतून मुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले असे परदेशी लेखकांनी नोंद करून ठेवलेले आहे. म्हणजे जिजाऊंकडून हा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला आणि त्याच काळामध्ये हा वारसा साधू संतांमध्ये होता, हा वारसा वारकरी परंपरेमध्ये होता. म्हणजे
संत तुकारामांमध्ये काही प्रमाणात होता, संत एकनाथांमध्ये होता आणि विशेषतः वज्रसूची म्हणजे बुद्धाच्या साहित्याचं ट्रान्सलेशनच करण्यात आलेलं होतं आणि ही वज्रसूची खुद्द तुकाराम महाराजांनी भेट दिलेली होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बौद्ध साहित्य असेल, जैन साहित्य असेल, हिंदू साहित्य असेल, हे लेण्यांच्या रूपामध्ये लोकांना ज्ञान दाखवत होतं, ज्ञानाची एक संस्कार करत होतं आणि त्यातून महाराष्ट्र एक मध्यम मार्गी अहिंसक महाराष्ट्र, वाटाघाटी करणारा महाराष्ट्र, चर्चा करणारा महाराष्ट्र ही इमेज तयार झाली आणि ही जी इमेज तयार झाली हेच महाराष्ट्राच्या लोकशाहीचं तत्त्वज्ञान आहे आणि तेच तत्त्वज्ञान असल्यामुळे महाराष्ट्राला ताबडतोबपणे जसे छत्रपती शिवाजी महाराज जवळचे वाटले तसेच महाराष्ट्राला महात्मा गांधीजी सुद्धा जवळचे वाटले. हा सगळा ताळमेळ तुम्हाला अहिंसेचा आणि शौर्याचा एकत्रितपणे जिजाबाईंच्या किंवा जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्वामध्ये दिसतो आणि तो साधू संतांकडून तसंच वारकरी परंपरेकडून आणि इथल्या लेण्यांमधून त्यांनी विकसित केला. आणि आज देखील महाराष्ट्र कसा आहे तर महाराष्ट्र हा मध्यम मार्गी, महाराष्ट्र हा अहिंसक विचारसरणीचा, म्हणजे तुम्ही उत्तरेकडे गेला तर उत्तर आक्रमक आहे, तुम्ही दक्षिणेकडे गेला तरी चित्रपटांमध्ये दिसते दक्षिण आक्रमक आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र मध्यम मार्गी, वाटाघाटी, चर्चा, लोकशाही, सभ्यता जपणारा, नैतिक मूल्य असणारा, हे सर्व या लेण्यांच्या मार्फत व्यक्तिमत्वांमध्ये आलं आणि ते प्रवाही राहिलं. असे आपल्याला जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातून घडलेली ही कथा दिसते. राजमाता जिजाऊ धार्मिक होत्या, त्यांच्या धार्मिक अधिष्ठानाविषयी सर आपण काय सांगाल? मला असं वाटतं की तो कालखंड जिजाऊंचा एका अर्थाने धर्मसुधारणांचा कालखंड होता. धर्मसुधारणा जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप खोलवरती मुरलेल्या होत्या. म्हणजे उदाहरणादाखल कसं की ज्ञानेश्वर महाराजांनी गीता सर्वसामान्य माणसांसाठी लिहिली, तसेच तुकाराम महाराजांनी सुद्धा वेदांचा अर्थ सर्वसामान्य माणसांसाठी सांगितला. या सर्व गोष्टी जिजाऊंनी आपल्या अवतीभोवती घडतायत ह्या पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे जिजाऊंनी सातत्याने एक प्रयत्न केला की आपल्या स्वराज्यामध्ये धर्माच्या क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये सुधारणा करत असताना त्यांनी अंधश्रद्धा दूर केल्या आणि श्रद्धांवरती विश्वास ठेवला. म्हणजे अंधश्रद्धा दूर करणं हे धार्मिक सुधारणांचं एक लक्षण त्यांच्या होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया त्यांच्या काळामध्ये घातला. म्हणजे हे इतकं मोठं आणि वेगळेपण आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातलं की जे जिजाऊंनी केलं की ज्याच्याबद्दल आपण पुण्याचं उदाहरण याच्या आधी चर्चेत घेतलेलंच आहे. परंतु दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण आहे की त्यांनी धर्माचा जो अंधश्रद्धांशी संबंध आहे तो सतत तोडण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या श्रद्धांना त्यांनी प्रचंड आदर केला. म्हणून त्यांनी खऱ्या श्रद्धा जपल्या, खऱ्या श्रद्धांसाठी त्या स्वतःहून पुढाकार घेऊ लागल्या. आणि याची उदाहरणं म्हणजे कोणती तर त्या स्वतःहून पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या विविध देवदेवतांच्या बद्दल भेटी देणं, त्या ठिकाणची व्यवस्था करणं, त्या ठिकाणच्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं, या घटनांकडे त्यांनी लक्ष पुरवलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जिजाऊंनी देव धर्म ही गोष्ट मानलीच, परंतु त्या देवधर्मामध्ये सुधारणा करून त्यांनी एका अर्थाने प्रगतीच्या मार्गावरती देवधर्माच्या कल्पनांना विकसित केलं. आणि विशेष त्यांचं धार्मिक क्षेत्राबद्दलचा मुद्दा असा आहे की पाणी म्हणजे देव. आता ही कल्पना मला असं वाटतं फार पुरोगामी स्वरूपाची आहे. किंवा दुसऱ्या बाजूने की सखासखीची कल्पना म्हणजे दोन व्यक्तींनी
प्रेमाने राहावं म्हणजे जणू काही नीतिमूल्याने राहावं ही कल्पना त्यांनी एक धार्मिक क्षेत्रामधली क्रिएट केली. याचा अर्थ असा होतो की धर्म सुधारणा करण्याचा पाया जिजाऊंनी घातला आणि त्या धर्मसुधारणांचं अधिष्ठान त्यांचं जे होतं ते शंकर पार्वती आणि शंकर पार्वतीमधून व्यक्त होणारं मानवाचं भौतिक लाईफ म्हणजे सुख, शांती, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी त्यांनी धर्मामध्ये पाहिल्या. म्हणून त्यांचा धर्म हे मानवी जीवन मांगल्याचं करणारा होता. म्हणून त्यांच्या धर्माचं अधिष्ठान माणसाला माणूस बनवणारं होतं. माणसाला माणसासाठी सर्व पृथ्वी आहे, माणसासाठी सर्व संबंध आहेत अशी गोष्ट त्यांनी धर्मामधून क्रिएट केली आणि हे त्यांचं मानवतावादाचं अधिष्ठान धर्माला प्राप्त करून देण्याचं काम हे मला असं वाटतं की त्यांच्या काळामध्ये म्हणजे जिजाऊंच्या काळामध्ये तर अद्वितीय होतं आणि ते काम अद्वितीय होतं. त्याच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये धर्मामध्ये प्रगती करू शकले, धर्माच्या क्षेत्रात लोकांचे दृष्टिकोन बदलू शकले आणि तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये धर्माच्या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी आल्या. हा मुद्दा न्यायमूर्ती रानडेंनी देखील एका ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. म्हणजे न्यायमूर्ती रानडे सुद्धा म्हणतात की जिजाऊंनी लावलेलं वळण धर्माचं शिवाजी महाराजांच्या मध्ये व्यक्त झालं आणि त्या वळणावरती आधारित महाराष्ट्रामध्ये धर्म सुधारणा घडून आल्या. म्हणजे भक्ती चळवळ आणि भक्तीचं मूल्य हे मानवतावादी मूल्य आहे, हेच अधिष्ठान महाराष्ट्र धर्माचं आहे. म्हणून महाराष्ट्र धर्म म्हणजे भक्ती चळवळ आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या मधली, तुकाराम महाराजांच्या मधली, एकनाथांमधला महाराष्ट्र धर्म या अर्थाने हा मुद्दा प्रवाही राहिलेला दिसतो जिजाऊंच्या व्यक्तिमत्वात. आता किती हे मस्त बघा, म्हणजे किती पुरोगामी विचार असतील त्या काळी. म्हणजे आपण विचार करा की 17व्या शतकाच्या सुरुवातीला आपण त्याचा विचार करतोय. आपण त्या काळामध्ये त्यांनी असा विचार केला, धार्मिक सुधारणांबद्दल विचार केला, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल विचार केला. फार म्हणजे हे फार छान आहे. राजमाता जिजाऊंच्या रेतेबाबतच्या ज्या काही त्यांनी योजना आणल्या रेतेसाठी, त्याची प्रेरणा सर त्यांना कुठून मिळाली असावी, त्याची प्रेरणा काय असावी? राजमाता जिजाऊंनी रयतेबद्दलच्या योजना आणल्या याची प्रेरणा खऱ्या अर्थाने जर नीट पाहायला गेलं तर त्यांच्या आईमध्ये देखील आहे, वडिलांमध्ये आहे, आजोबांमध्ये आहे. याबरोबरच शहाजी महाराजांमध्ये देखील आहे. ही प्रेरणा मधून त्यांनी घेतली. परंतु विशेषातला मुद्दा जो आहे मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे त्यांच्या सासूबाई उमाबाई. या उमाबाई म्हणजे जिजाबाई विवाह होऊन आल्यानंतर 10 वर्षाच्या होत्या. 10 वर्षापासून पुढे त्या उमाबाईंबरोबर राहिल्या. जिजाऊ 10 वर्षापासून पुढे राहिल्या तेव्हा 10 वर्षापासूनचे पुढचे सगळे संस्कार उमाबाईंनी केले. म्हणजे उमाबाईंच्या मधल्या सगळ्या प्रेरणाशक्ती ह्या एका अर्थाने जिजाऊंमध्ये व्यक्त झाल्या. म्हणून तुम्ही नीट बघायला गेलं तर फलटणचा परिसर, फलटणच्या परिसरामध्ये असणारे महानुभावांची चळवळ, त्याच्यानंतर जवळ असणारं शिखरशिंगणापूर, शिखरशिंगणापूरला त्यांच्या म्हणजे मालोजी राजांनी बांधलेलं तळं, त्याच्यानंतर मालोजी राजांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टींची प्रेरणा एका अर्थाने उमाबाईंमधून म्हणजेच वनंगपाळ निंबाळकरांच्या मुलीमधून जिजाबाईंकडे येते आणि जिजाऊ त्या संकल्पना अत्यंत जलद गतीनं आत्मसात करतात आणि त्या स्वराज्याच्या योजनांमध्ये ट्रान्सफर करतात. म्हणून दूध भात योजना किंवा एका मुस्लिम कलावंतीला मत्ता नावाच्या उदरनिर्वाहासाठी जमीन उपलब्ध करून देणं असेल किंवा याच्या व्यतिरिक्तही जिजाऊंनी राबवलेली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे न्याय निवाडा करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. किंवा याच्या पलीकडे दुसरी योजना म्हणजे कोणती तर साधारणपणे
दीपाऊ बांदल नावाच्या एका महिलेला संरक्षणासाठी लष्कर देणं आणि त्यांना लष्कर म्हणून आपल्याबरोबर ठेवणं, ह्या सगळ्या योजनांमध्ये एक असं दिसतं की वॉरियर क्वीन नावाची कल्पना आणि वॉरियर क्वीन इथल्या महिला होऊ शकतात ही हिरा योजना त्यांनी आखली. बरोबर. आणि त्याच्या जोडीला आणखीन एक योजना म्हणजे कोणती, तर महिला व्यवसाय करू शकतात. बरोबर. हिरकणी कुठं राहत होती वाडीला, परंतु हिरकणी आपलं दूध दही घेऊन रायगडावर जाऊ शकत होती, तिथं ती विकू शकत होती, तिथं ती व्यवसाय करू शकत होती आणि पुन्हा ती वाडीला जाऊ शकत होती. म्हणजे याचा अर्थ महिलांमध्ये त्यांनी व्यवसायाची योजना आणली, महिलांमध्ये त्यांनी त्या चार भिंतीच्या बाहेर जाऊन जग आहे जग आहे हे नवं जग दाखवलं आणि स्वतः सुद्धा त्या जगाला वेगळ्या पद्धतीने सामोऱ्या गेल्या. म्हणजे याचा अर्थ जिजाऊंनी घरामध्ये बंदिस्त झालेलं जग खुलं केलं आणि एक व्यापक जग, जागतिक जग त्यांनी सगळ्यांच्या महिलांच्या डोळ्यासमोर आणलं, रयतेच्या डोळ्यासमोर आणलं. ह्या योजना त्यांना त्यांच्या सासूबाईंनी सगळ्या भीमेच्या खोऱ्यामध्ये दृश्य रूपात दाखवल्या. कारण त्या भीमेच्या खोऱ्यामध्ये वेगवेगळ्या खेडेगावांमध्ये राहिलेल्या होत्या, त्याच्यानंतर त्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये राहिलेल्या होत्या. त्या गोदावरीच्या खोऱ्यातली गावं, निरेच्या खोऱ्यातली गावं, त्या खोऱ्यातली संस्कृती, तिथलं लोकांचं राहणीमान, ह्यातून त्या योजना सगळ्या पुढे आल्या. म्हणून लोकांच्या योजना होत्या आणि जिजाऊंनी लोकांच्या योजनेला राजकीय योजना म्हणून राबवलं. यस सर. आपली आजची जी मुलाखत आहे ती लेट्स रीड इंडिया या वाचन चळवळीच्या सौजन्याने आहे. लेट्स रीड इंडिया आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वाचनाची चळवळ रुजवण्याचं काम करते. लेट्स रीड इंडिया कधी, काय, कुठे, कसं वाचावं याबद्दल देखील जागृती करते. आयुष्य समृद्ध तेही पुस्तकाच्या सानिध्यात असं लेट्स रीड इंडियाचं ध्येय आहे. लेट्स रीड इंडियाच्या चळवळीसाठी ग्रंथालय, फिरते ग्रंथालय, देणग्या यामार्फत काय केलं जातं, लेट्स रीड इंडिया मार्फत काम केलं जातं. लेट्स रीड इंडियाचे समाज माध्यमावर हँडल्स आहेत. एक्सवर हँडल आहे लेट्स रीड इंडिया म्हणून, वेबसाईट आहे. कृपया आपण त्याला काय करा, फॉलो करा. आता सर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की राजमाता जिजाऊंनी शिवरायांना कोणता कानमंत्र दिला असेल? हा प्रश्न मी परत घेतोय. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना कोणता कानमंत्र दिला असेल? हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही खरं तर एक फार मोठी, ज्याला इंग्रजीत स्टोरी म्हणतात, त्याच्या पद्धतीची कथा आहे. जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचा कानमंत्र दिला हे आपण एका शब्दामध्ये सांगतो, परंतु स्वराज्य संकल्पनेमध्ये कानमंत्र जर म्हटलं गेलं तर भाषिक स्वातंत्र्याचा कानमंत्र दिला, त्यांनी राजकीय स्वातंत्र्याचा कानमंत्र दिला, त्यांनी नैतिक मूल्यांचा कानमंत्र दिला. आता नैतिक मूल्यांचा कानमंत्र दिला, भाषिक स्वातंत्र्याचा कानमंत्र दिला म्हणजे काय, तर याची काय उदाहरणं तुम्हाला सांगतो. भाषिक स्वातंत्र्य म्हणजे जवळपास 1601 पासून पुढे मराठी भाषेतले शब्द फार कमी होत गेले होते. जवळपास 30% शब्द मराठी भाषेतले होते. परंतु शिवरायांनी मराठी भाषा शिकणं, त्याच्या जोडीला इतर भाषा शिकणं आणि त्या भाषेंमधून मराठीचा विकास करणं हे झाल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा 75% शब्द मराठीतले भाषेच्या व्यवहारात आले आणि राज्याच्या व्यवहारात ते शब्द आले. म्हणून भाषिक स्वराज्याचा कानमंत्र हा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला होता. आता नैतिक मूल्यांचा कानमंत्र म्हणजे काय, तर तुम्हाला याच्यासाठीची एक कथा मल्लमाची समजून घेता येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये यादवड आणि गाव आहे, त्या गावाच्या आजूबाजूला एक युद्ध झालं होतं आणि मल्लमाच्या घोड्याचा फक्त पाय तुटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराकडून आणि मल्लमा घोड्यांवरून खाली पडल्या. तर त्याच्यावरती खटला भरला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना इतका आदर दिला होता की आई समान असण्याचा आदर दिला होता आणि हे राज्य म्हणजे मल्लमांचं राज्य. आणि त्या न्यायनिवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी
एक स्त्री ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिची प्रतिष्ठा, तिचा अधिकार आणि तिचं सर्व गोष्टी याला महत्त्व दिल्यामुळे हे राज्य त्यांनी मल्लमांना सुद्धा देण्याची कल्पना केली. मल्लमांनी मोठ्या मनाने छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलगा मानलं आणि त्यांना सांगितलं की हे राज्य तुमचंच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यातलं हे नातं जर पाहिलं तर एका महिलेवर तलवारसुद्धा चालवायची नाही. आणि हीच कथा याच्या आधी देशमुख नावाच्या एका माहूरच्या महिलेच्या बद्दल घडली होती. त्या महिलेला त्यांनी 3 वेळा सोडून दिलेलं होतं. म्हणजे स्वराज्य म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य, महिलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर म्हणजे स्वराज्य, हा त्यांनी कानमंत्र दिला होता. नैतिक मूल्य समता म्हणजे स्वराज्य, हा जिजाऊंनी कानमंत्र दिला होता. म्हणून जिजाऊंचा कानमंत्र स्वराज्याचा काय तर 5 मूल्यांचा आहे. एक म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास सुद्धा तयार होणं. दुसरा कानमंत्र स्वराज्याचा आहे ते म्हणजे समतेचा, स्त्री पुरुष समतेचा, जसे सकासकीची संकल्पना. तिसरा त्यांनी कानमंत्र जो दिला होता अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे सामाजिक न्यायाचा, की जो महात्मा फुले यांनी तो कानमंत्र अधोरेखित केला. आणि चौथा कानमंत्र तो म्हणजे बंधुभावाचा. आणि 5वा राष्ट्र उभा करायचा आहे. म्हणून तुम्ही मगाशी जे म्हटला महाराष्ट्राचं ऐक्य झालं किंवा एकात्मता महाराष्ट्रात निर्माण झाली, ही जिजाऊंनी केली. आणि जिजाऊंनी या सगळ्या गोष्टींमध्ये एकच मुद्दा महत्त्वपूर्ण अधोरेखित केलेला आहे, कानमंत्र याचा अर्थ तत्वज्ञान. आणि ही फिलॉसॉफी म्हणजे जणू काही फ्रेंच रिव्होल्युशन सारख्या कानमंत्राची फिलॉसॉफी आहे, असं गोष्ट कानमंत्रात त्या होती. आता तुम्ही मग ह्या पुस्तकामध्ये रायबागांचं पण एक उदाहरण तुम्ही दिलेलं आहे, ते त्याला ह्या मंत्राला जोडूनच तुम्ही महिलांची आता 2-3 उदाहरणं त्या संदर्भातील दिली. मी आता पुस्तक वाचल्यानंतर मी ते रिलेट करायला लागलो रायबागांनी याच्याशी. आता तुम्ही पुस्तकामध्ये स्त्रीअर्थ या संकल्पनेविषयी तुम्ही काय केले, लेख केलाय, त्याविषयी मला जरा लेखन केलेलं मला जरा जाणून घ्यायला आवडेल. परत एकदा मी प्रश्न विचारतोय सर, कॅमेऱ्यात तिकडेच लक्ष ठेवा. आपण या पुस्तकामध्ये स्त्रीअर्थ या संकल्पनेविषयी लिहिले, त्याविषयी सर जाणून घ्यायला आवडेल. ही संकल्पना प्रथम सदानंद मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात वापरलेली आहे. आणि त्या पुस्तकाचा आशय जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्त झालेला आहे. त्याच्यामुळे ही संकल्पना आपण जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यासाठी वापरलेली आहे. या संकल्पनेचा अर्थ आहे, जसा एक पुरुषार्थ नावाची संकल्पना आहे, तसा पुरुषार्थ संकल्पना महिलांसाठी वापरण्याची पद्धत फार कमी होती. म्हणून स्त्रियार्थ नावाची संकल्पना महिलांसाठी वापरता येऊ शकते आणि ती जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाला खूप न्याय देणारी संकल्पना आहे. ती कोणत्या अर्थाने तर त्याच्यामध्ये 3-4 मुद्दे आहेत. एक म्हणजे दुःखमुक्तीचा विचार आहे. म्हणजे महिला प्रचंड दुःखी होत्या त्या काळामध्ये. याचं कारण होतं की परकीयांची राजवट होती, तसंच अन्नधान्याचा तुटवडा होता. त्याच्यामुळं अन्नासाठी म्हणून महिलांचा मृत्यूही होत होता. म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नीसुद्धा अन्न मिळालं नाही म्हणून मरण पावलेल्या होत्या. मग अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी जिजाऊंनी प्रयत्न केला, पाणी आणून दिलं आणि महिलांना दुःखातून, अन्नधान्याच्या दुःखाच्या मुक्तीतून बाजूला केलं, दूर केलं. तसंच त्यांनी त्याच्याबरोबर ते होणाऱ्या अन्यायातून जिजाऊंनी मुक्त केलं. त्याच्यानंतर तुम्ही सतीची कल्पना पाहिली तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सासूबाई सती गेल्या नाहीत, त्या स्वतः सती गेल्या नाहीत, त्यांच्या अनेक सुना सती गेल्या नाहीत, नातसुना सती गेल्या नाहीत. म्हणजे हे एक दुःख प्रचंड मोठं होतं आणि स्वतःला विड्रॉ करण्याची प्रोसेस होती. त्यातून त्यांनी महिलांची मुक्ती केली. याच्यामध्ये स्त्रीचं अस्तित्व, स्त्री ह्या जगामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिलाही एक व्यक्तिमत्व आहे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून त्यांनी सामील केल्या. हा आशय त्यांच्या स्त्री अर्थ या संकल्पनेमध्ये येतो. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक असं म्हणतात की आम्ही
सावित्रीच्या लेकी आहोत, तशाच आज महाराष्ट्रामधील अनेक मुली, अनेक महिला असंही म्हणू शकतात की आम्ही जिजाऊंच्या सुद्धा लेकी आहोत. कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी, त्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी, व्यक्तिमत्वाप्रमाणे निर्णय निश्चितीच्या क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात येण्यासाठी एक प्रकारची पेस, एक प्रकारचा वातावरण निर्माण केलं आणि त्यातूनच हे तत्त्वज्ञान क्रिएट झालं. हे एका अर्थाने स्त्रीवाद नावाचा विचार आधुनिक काळात येण्यापूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. आता आपण सावित्रीच्या लेखीचा उल्लेख केला. सावित्रींना जी आता आपण म्हणू की सावित्रीनंतर आता महात्मा फुले असतील, बरोबर, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांना जो प्रेरणा मिळाली, जी प्रेरणा मिळाली त्याचं मूळ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हेच आहे. मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण महात्मा फुले यांची एक प्रेरणा जिजाऊ होत्या, बरोबर. कारण जो पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेला आहे तो पोवाडा जिजाऊ म्हणतायत असा महात्मा फुले यांनी जिजाऊंच्या तोंडामध्ये शब्दप्रयोग घातलेला आहे. म्हणजे जिजाऊ या महात्मा फुलेंची सुद्धा प्रेरणा होत्या आणि त्या अर्थाने जिजाऊ या सावित्रीबाई फुलेंची सुद्धा एक प्रेरणा होत्या, बरोबर. आता त्याला जोडून थोडा मोठा आणि व्यापक मुद्दा केला तर जिजाऊंनी पाचाड या ठिकाणी राहत असताना एक विहीर होती आणि ती विहीर सर्वांना पाण्यासाठी खुली ठेवलेली होती. आता तिथं पाण्यासाठी भेदभाव केला नाही, समतेचं तत्व म्हणून, पाण्याचं मूल्य म्हणून. आणि तोच मुद्दा जर आपण पाहिला तर महात्मा फुलेंनी आपल्या राहत्या घरातली विहीर, पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. म्हणजे जणू काही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जिजाऊंचं जीवन एका वेगळ्या पद्धतीनं नव्या युगामध्ये जगत होत्या, असंही ते एक रूप आपणाला दिसायला लागतं. आणि तो मुद्दा प्रवाही वेगवेगळ्या रूपाने राहिला. म्हणजे तो मुद्दा जोडायचाच झालं तर आधुनिक कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे पाण्याचा सत्याग्रह केला. त्याच्यानंतर आणखीन पुढचं उदाहरण सांगायचं झालं तर अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अलीकडे बाबा आढाव सुद्धा एक गाव एक पाणवठासारखी कल्पना राबवतात, किंवा अलीकडे समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडला जातो. म्हणजे समन्यायी पाणी वाटपाची चळवळ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरची जिजाऊंमध्ये किती खोलवरती होती आणि याची बीजं त्या काळामध्ये सुद्धा इतक्या दूरपर्यंत पसरलेली दिसतात. या अर्थाने जिजाऊ आजच्या काळामध्ये आपल्या अवतीभोवती च्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या मदतीला येत आहेत असं दिसतं. आता लोकांना समजणार नाही पण पाचाडचं विहीर खुली केली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्यकाळामध्ये मला वाटतं की 3 वेळा दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यामुळे दुष्काळामध्ये कदाचित त्या काळात दुष्काळच असेल की त्यामुळेच त्यांना विहीर खुली करावी लागली असेल. तर हे फार मोठं सर, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ही. माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की राजमाता जिजाऊंना आई, सासू, सून अशी अनेक नाती भेटली. त्यांच्या उपस्थितीचा कितपत प्रभाव आपल्याला या चरित्र उभारणीत राजमाता जिजाऊंच्या दिसून येतो? हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याबद्दलचे सर्वात चांगले तपशील शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या आर्काइव्ह विभागामध्ये याच्याबद्दलचे विखुरलेले लेख आहेत. परंतु ते त्यातूनच दिसतं की जिजाऊ एक आई म्हणून, जिजाऊ एक सासू म्हणून, जिजाऊ एक सून आणि सासू यांच्यातलं नातं म्हणून खूप मोठ्या पद्धतीने त्या नात्यांना वेगळे आकार देत होत्या. म्हणजे कोणत्या अर्थाने, तर पहिला मुद्दा आहे की त्यांनी आई, तर आई म्हणजे मातृसंस्था एवढा त्यांनी विचार मर्यादित ठेवला नाही, तर त्यांनी त्या गोष्टीचं आईचं रूपांतर मार्गदर्शक, फिलॉसॉफर, तज्ज्ञ या रूपामध्ये केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सल्लागार झाल्या. आणि हा मुद्दा अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा खूप आकर्षक म्हणून पुढे येतो. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं झालं तर अनेकदा
शरद पवार बोलताना त्यांच्या शारदाबाई पवारांच्याबद्दल बोलतात आणि त्यांचं जे ते बोलणं आहे ते आई ही गुरु आहे, आदर्श आहे असं सांगण्याचं असतं. म्हणजे हे किती खोलवर प्रभाव पडलाय आई नावाच्या एका गोष्टीचा. आणि यातून दिसतं की आई नावाचं व्यक्तिमत्व जिजाऊंनी मार्गदर्शक म्हणून उभा केलं. दुसरा मुद्दा जिजाऊंनी सासू आणि सुनेचं नातं हे माय लेकीचं नातं निर्माण केलं. म्हणजे सासू आणि सुना म्हणजे जणू काय अलीकडच्या चित्रपटांमधून किंवा मालिकांमधून भांडणारे व्यक्तिमत्व म्हणून पुढे येतात, परंतु जिजाऊंच्या या चरित्रामधून जे नातं पुढे येतं ते म्हणजे माय लेकीचं. आणि सासू सुनेसाठी संपूर्ण आपलं आयुष्य खर्च करते, सून आपल्या सासूच्या ध्येय धोरणांसाठी संपूर्ण जीवन वेगळ्या पद्धतीने घडवते, त्या कष्ट सहन करते. इथं तुम्हाला असं दिसायला लागतं की जिजाऊ या एका अर्थाने आज वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या मीडियाला सुद्धा नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व आहे असं पुढे येतं. आणखीन एक मुद्दा आहे की त्यांनी आपल्या सुनेसाठी फार त्याग केला होता. म्हणजे जयंती बाई या राजा विश्वासराजाची मुलगी, विजयराजेची मुलगी होती. विजयराजेच्या मुलीचा विवाह संभाजींशी झाला होता आणि त्यांचा कनकगिरीला मृत्यू झाल्यानंतर त्यांनी तिथून जयंतीबाईंना रायगडावरती आणलं आणि जिजाबाई जोपर्यंत रायगडावरती होत्या तोपर्यंत जिजाबाईंबरोबर जयंतीबाई राहत होत्या. म्हणजे तुम्ही यात राहण्याचा विचार असा करा, त्यांनी त्यांची किती काळजी घेतली. नंतर नाथसुनेबद्दलचं एक उदाहरण आपण पाहू शकतो. 1661ला विवाह होऊन येसूबाई आल्या होत्या. येसूबाई आल्यानंतर वय छोटं होतं, परंतु येसूबाईंना धार्मिक शिक्षण, राजकीय शिक्षण, प्रशासकीय शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा राज्यकारभाराची जबाबदारी संभाजी महाराजांवरती आली तेव्हा सर्व राज्यकारभार सांभाळण्याचं काम पुढे येसूबाईंनी सुद्धा केलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जिजाऊंनी आई म्हणून मार्गदर्शकाचं रूप धारण केलं, नाचून म्हणून एक प्रशासकीय व्यक्तिमत्व महिलांमधून पुढे आणलं आणि एका बाजूने त्यांनी कैवल्याचं, प्रेमाचं, परोपकाराचं नवं रूप विकसित केलं. आणि या अर्थाने महाराष्ट्राला एक नवीन व्यक्तिमत्व या नात्यांमधून घडवायचं आहे, हाच आदर्श पुढे ठेवला. म्हणजे महाराष्ट्राने आज त्यांच्याकडून काय घ्यावं तर या गोष्टींचा एक अत्यंत सुंदर मूल्यांनी सजवलेला, मूल्ये जगण्याचा आदर्श घ्यावा असं रूप ह्यात दिसतंय. आता दुसरा ह्याला एक अँगल आहे सर ह्या प्रश्नाला, म्हाळसाबाईंचा आणि उमाबाईंचा एक अँगल आहे ह्या प्रश्नाला, त्याबद्दल पण थोडक्यात सांगितलं सर फार छान होईल. म्हाळसाबाईंचा आणि उमाबाईंचा अँगल असा आहे की 10व्या वर्षी विवाह होऊन जिजाऊ परत आल्या, म्हणजे सासरी आल्या. परंतु 10 वर्षामध्ये म्हाळसाबाईंनी त्यांच्यावरती केलेले संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला संस्कार कोणता तर जिजाऊंना लष्करी शिक्षण द्यावं याबद्दलची कल्पना म्हाळसाबाईंनी लखोजीराव जाधवांच्या मनामध्ये बिंबवलेली होती. म्हणजे आई आणि मुलगी, आपली मुलगी काय झाली पाहिजे आणि तिला लष्करी शिक्षण मिळालं पाहिजे, ही जी कल्पना आहे ही कल्पनाच अद्वितीय आहे, फार प्रगत आहे ती, प्रगत कल्पना आहे. दुसरी कल्पना कोणती तर कल्चरल संस्कार कोणते झाले पाहिजेत. तर कल्चरल संस्कारामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नागदेवतेची पूजा केली जात होती आणि त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये नागाचं एक प्रतीक होतं आणि सगळे नागाची प्रतीकांची पूजा म्हाळसाबाई करत होत्या. तशीच ती प्रतीकाचं संस्कार झाल्यानंतर भीमेच्या खोऱ्यामध्ये अनेक नागाची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी जिजाऊंचा संपर्क आलेला होता. आणि पुण्यामध्ये तुम्ही आजही पाहता की जिथं मंदिर आहे, जोगेश्वरीचं मंदिर, तांबड्या जोगेश्वरीचं मंदिर म्हणतात, त्या मंदिरात तुम्ही गेला तरी नागाच्या अनेक मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे जिजाऊंनी हे सगळं पाहिलं आणि नाग नावाचं एक कल्चर आहे, नाग नावाचा एक वंश आहे, नाग नावाची एक संस्कृती आहे आणि ती लढवय्यांची संस्कृती आहे, ती विद्वानांची संस्कृती आहे.
ही म्हाळसाबाईंनी जिजाऊमध्ये बिंबवलेली गोष्ट होती आणि हे जिजाऊंचं आणि म्हाळसाबाईंचं नातं होतं. आणि तेच नातं पुन्हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या नंतर जेव्हा 1 वर्षाने लखोजी जाधवरावांच्यासाठी चा एक समारंभ आयोजित केला होता मृत्यूनंतरचा, आणि जिजाऊ आणि शिवाजी महाराज गेले होते, तेव्हा त्यांनी ते रामजी भट लिहितात त्याप्रमाणे की शिवाजी महाराजांना कडेवरती म्हाळसाबाईंनी घेतलं. त्यांनी जिजाऊंकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. यातून भावना पण एका बाजूला आहेत, शिवाजी महाराजांबद्दलचा एक आकर्षण पण आहे, आणि जिजाऊंनी आपला आदर्श आता शिवाजी महाराजांमध्ये परावर्तित करावा हे पाहिलेलं स्वप्न म्हणजे जिजाऊ या एका अर्थाने म्हाळसाबाईंचं विस्तारित रूप असं सुद्धा तुम्हाला दिसायला येईल. बरोबर आहे सर. राजमाता जिजाऊंचे शहाजी महाराजांची पत्नी म्हणून तुम्ही कसं गुणदर्शन कराल सर? मला असं वाटतं की भारतीय इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये जिजाऊ आणि शहाजी महाराज हे प्रचंड वेगळं आणि अद्वितीय उदाहरण आहे. हे उदाहरण असं का आहे तर त्याचं कारण असं आहे की दोघांनी मिळून एकच स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते आहे स्वराज्याचं. बरोबर. आणि स्वराज्याचं स्वप्न हे संसाराच्या स्वप्नापेक्षा वेगळं आहे. संसाराचं स्वप्न हा व्यक्तिगत स्वार्थाचं कधी कधी असू शकतं, परंतु त्या संसारच त्यांनी स्वराज्याचा थाटला. बरोबर. आणि त्या विशेषातली गोष्ट अशी आहे की जिजाऊंनी याच्यासाठी बँगलोरला त्या राहिल्या असत्या. बँगलोरला शहाजी महाराजांचा दरबार होता. बँगलोरला त्या ठिकाणी प्रचंड श्रीमंती होती आणि अर्थकलेत निपुण असे शहाजी महाराज होते. तरी सुद्धा त्यांनी शहाजी महाराजांपासून स्वराज्यासाठी बाजूला पुण्यासारख्या ठिकाणी, राजगड सारख्या ठिकाणी आणि त्यावेळेच्या वातावरणामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये, कपारींमध्ये, पाचाडला, रायगडला राहिल्या. हे कुणासाठी राहिल्या तर शहाजी महाराजांचं पहिलं स्वप्न होतं की स्वराज्य स्थापन करायचं आहे. म्हणजे स्वराज्यासाठी जगणं, स्वराज्यासाठीच लढणं आणि स्वराज्यासाठीच मरणं ही जी गोष्ट आहे ही त्या दोघांची एकत्रितपणे होती. आणि म्हणून जगायचं कशासाठी आणि मरायचं कशासाठी हा महाराष्ट्राला संदेश जिजाऊ आणि शहाजी महाराज एकच देतात. म्हणून जसं समाजवादी लोक किंवा मार्क्सवादी लोक साथी, कॉम्रेड म्हणतात, तसा हा जिजाऊंच्या काळामध्ये एक शब्दप्रयोग त्यातून निर्माण झालेला आहे. तो म्हणजे साथीची संकल्पना म्हणण्यापेक्षा दुसरी संकल्पना ती म्हणजे सखीची संकल्पना, आणि ही त्यांच्या परंपरेतून त्यांनी क्रिएट केली. बरोबर. यालाच आपण आता शिवपार्वतीचं तुम्ही उदाहरण दिलं, ते यालाच मला वाटतं की यालाच जोडू नये. बरोबर. बरोबर. राजमाता जिजाऊंचं एक आई म्हणून तुम्ही कसं गुणदर्शन कराल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे ऍक्च्युली. जिजाऊ या आई म्हणून हळव्या होत्या, परंतु त्याबरोबरच जिजाऊ ह्या आई म्हणून प्रचंड विवेकशील होत्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर अज्ञातदासाच्या पोहड्यामध्ये अफजल खानाच्या भेटीला जाताना जिजाऊ सांगतायत, शिवाजी महाराजांना सल्ला देत आहेत की तू विवेकाने घे. म्हणजे आई भावनेनं जात नाही, आई विवेकाने मुलाला कृती करायला लावते. हिथं जिजाऊंमधली आई ही विवेकी आई तुम्हाला दिसते. बरोबर. दुसरा मुद्दा जिजाऊंमधल्या आईचा कोणता दिसतो, तो म्हणजे जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आई होत नाहीत, तर जिजाऊ या संभाजी महाराजांसाठी सुद्धा आई होत्या. म्हणजे तुम्ही नीट बारकाईनं पाहायला गेला तर फार लहान वयामध्ये सईबाईंचा मृत्यू होतो आणि सगळं बालपण संभाजी महाराजांचं, आणि आई म्हणून जे संस्कार करतायत तर आजी आणि आई या दोन्ही रूपातला सगळा संस्कार जिजाऊ करतात. हे जिजाऊंमधलं दुसरं आई पण व्यक्त होतं. जिजाऊंमधलं तिसरं आई पण व्यक्त होतं ते येशूबाईंना संस्कार करताना. आणि चौथं जिजाऊंमधलं आई पण कुठं व्यक्त होतं तर रयतेवरती एकदम मनापासून वात्सल्य भावनेने प्रेम करणं. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्यांनी दुसऱ्याच्या मुलीला सुद्धा आपली मुलगी मानून तिच्यावरचा अन्याय दूर केला.
त्याच्यानंतर संपूर्ण स्वराज्यातील मुलींवरती, महिलांवरती थोडासुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे, हा शिवाजी महाराजांवरती संस्कार केला. बरोबर. त्याच्यामुळं जिजाऊ या एका अर्थाने पारंपरिक आईची कल्पना बदलून टाकतात आणि ती नव्या रूपातली वेगळ्या प्रकारची आईची कल्पना व्यक्त करतात. त्याच्यात प्रेम आहे, कैवल्य आहे. जीव छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जितका तुटतो तितकाच संभाजी महाराजांसाठी कासावीस होतो आणि मग त्या संभाजी महाराजांसाठी रात्रंदिवस जोपर्यंत आग्र्यावरून येत नाहीत तोपर्यंत उपास तापास करायला लागतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आईची भावना किती उच्च दर्जाची आहे ही व्यक्त झालेली दिसते. बरोबर. आणि रयतेसाठी त्या आईच होत्या असं म्हटलं तरी फार म्हणजे वावगं नाही होणार सर. बरोबर आहे ना. आता आपलं पहिल्यांदा आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाही आपण जगदंब या संकल्पनेबद्दल बोललात. मला आता ह्या स्टेजला मुलाखतीच्या मला त्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल. जगदंब ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेचा अर्थ असा होतो आजच्या भाषेमध्ये बंधुभाव. बंधुभाव या शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्यावरती प्रेम करा, दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करू नका, दुसऱ्या व्यक्तीकडे वैराने पाहू नका. आणि जिजाऊंनी हा मुद्दा आधी राजकीय प्रक्रियेतून समजून घेतला. म्हणजे कशा अर्थाने, तर मलिक अंबर शहाजी महाराजांचा द्वेष करत होते आणि शहाजी महाराजांचा द्वेष करू लागले तेव्हा द्वेष न करता त्याच्याकडे एका चांगल्या भावनेने पाहायचं हे त्यांनी रूप आणलं. त्यानंतर त्यांनी पार्वतीकडे जे पाहिलं ते शेतकऱ्याला पाणी देऊन शेतकऱ्यांच्या वेदना नष्ट करणारं, म्हणून त्यांनी पाषाणला तलाव बांधला, सांगुर्ड्याच्या तळ्याच्या गाव वसवलं, त्या गावाला पाणी दिलं. ह्यात जगदंब नावाची प्रतिमा काय आहे, तर दुसरी व्यक्ती जगली पाहिजे, तिला अन्नधान्य मिळलं पाहिजे, हा जगदंब संकल्पनेचा अहिंसक विचार आहे. आणि हा मुद्दा भारतीय आणि जागतिक फिलॉसॉफीतला सर्वात महत्त्वाचा विचार आहे. तो मग का, तर जगामध्ये एका बाजूला हिंसेचा विचार आहे, दुसऱ्या बाजूला अहिंसेचा विचार आहे. परंतु जिजाऊ जगदंब या संकल्पनेचा विचार मांडतायत तेव्हा त्या काय म्हणतायत ते नीट समजून घेतलं पाहिजे. आपण हिंसाही करायची नाही आणि आपण टोकाची अहिंसाही स्वीकारायची नाही. आपण जर कोण आपल्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या विरोधात संघर्ष करायचा आणि आपण दुसऱ्या बाजूने अहिंसेच्या मार्गाकडे, अहिंसेच्या बाजूला गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला असं दिसतं की टोटल छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन मोठे युद्ध करण्यापेक्षा वाटाघाटी करणं, चर्चा करणं, तह करणं, तडजोडी घडवून आणणं, लोकांना चांगल्या पद्धतीनं शेती करायला प्रवृत्त करणं, ह्या जे गोष्टी आहेत हा अहिंसेचा विचार बिंबवताना दिसत आहेत आणि त्यालाच त्या जगदंब असं म्हणतात. त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जर कोण जगदंब असं म्हणत असेल तर महाराष्ट्र त्या जगदंब या संकल्पनेचा अर्थ अहिंसा असं म्हणतो. आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या रक्तामध्ये जिजाऊंनी बसवली आणि त्याच्यामुळेच पुढे महाराष्ट्रातले लोक एका अर्थाने महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाले. बरोबर. आता याकडे असं सर बघता येईल की राजमाता जिजाऊंनी तलवार आणि घोड्यापलीकडे शिवाजी महाराजांना घडवलं असंही म्हणता येईल आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी तलवार घोड्या या पलीकडे एक तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक जिथं वाद असतो प्रचंड मोठा, त्या वादामधून त्याला यक्ष प्रश्न म्हणतात, बरोबर, त्यातून नेमका कसा मार्ग काढायचा या अर्थाने त्यांनी शिवाजी महाराजांना एक विवेकी छत्रपती शिवाजी महाराज असं घडवलं, प्रशासक म्हणून घडवलं. तसंच त्यांनी केवळ कूटनीती तज्ज्ञ म्हणून घडवलं नाही तर कूटनीती तज्ज्ञाच्या पलीकडची कृती म्हणजे कोणती, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकवल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा संभाजी महाराजांना शिकवल्या, संस्कृत भाषाही शिकवली. म्हणजे भाषा हेच एका अर्थाने नवी संस्कृती आहे. ही जी जाणीव आहे ही जिजाऊंनी त्यांनी तलवारीच्या पलीकडची करून दिलेली आहे. म्हणून भाषेचं ज्ञान म्हणजेच एका अर्थाने ज्ञान हीच पावर आहे.
ज्ञान हेच व्यवस्थापन आहे. म्हणून आजच्या व्यवस्थापन क्षेत्राने जर त्यांच्याकडून काय घ्यायचं असेल तर त्यांनी अशा अनेक क्षेत्रांचं म्हणजे लष्करी क्षेत्र, ज्ञानाचं क्षेत्र, या वेगवेगळ्या प्रतीकांचं क्षेत्र, स्त्री पुरुष समतेचं क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रांचं व्यवस्थापन केलं आणि कुठलंही क्षेत्र कोणाच्या विरोधात जाणार नाही, ते एकमेकांना पूरक राहील असं व्यवस्थापनाला एक धडा दिला. आजच्या व्यवस्थापन शास्त्राने खरं तर त्यांचं प्रतीक हे त्यांच्या विकासाचं प्रतीक म्हणून स्वीकारलं पाहिजे. म्हणून जिजाऊ ह्या व्यवस्थापन क्षेत्रातलं सुद्धा तज्ज्ञ होत्या आणि त्यांनी तोच विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये विस्तृतपणे विकसित केला. पुस्तक लिहिणे म्हणजे एक फार मोठं काम आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पहा, आपल्याकडे जी ऐतिहासिक साधनं आहेत ज्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या बद्दल, महाराजांच्या बद्दल जे उल्लेख आहेत ते फार कमी आहे. महाराजांच्या बद्दल चांगली दस्तावेज आपल्याला सापडतील, ठीक आहे, पण राजमाता जिजाऊंचं वेगळं पण दाखवणारी आपल्याकडे काही अशी फार मोठी साधनं आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यात आपण, मला पुस्तक वाचताना जाणवलं की आपण अज्ञानदास असतील, त्यानंतर कवी परमानंद असतील, यांच्या कवी परमानंदाचंच आपण उदाहरण घेऊ की त्यांच्या शिवभारत या पुस्तकातून आपण काही काय घेतलेले आहेत की संदर्भ घेतलेले आहेत. मग आता शिवभारत जे आहे ते आपण जास्तीत जास्त काही ऐतिहासिक काव्य म्हणू शकतो. मग आपण इतिहास म्हणून जर त्याकडे आपण बघायचं म्हटलं तर त्याला काही मर्यादा आहेत सर. मग याकडे तुम्ही सर कसं बघता? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि त्या आधीच्या काळामध्ये काव्यामध्ये इतिहास लिहिण्याची पद्धत होती. मग काव्याच्या रूपाने जो इतिहास लिहिला गेला त्याला मान्यता आहे आणि तो आपण तथ्य घटना म्हणून स्वीकारला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरा, त्यांनी लिहिलेला जो इतिहास आहे म्हणजे परमानंदांचा, जयराम पेंडेंचा काव्यातला, तो जो त्यांच्या समकालीन पत्रव्यवहारांमध्ये कोरिलेट करून तपासून पाहिलेला आहे. म्हणजे असं झालेलं नाही की केवळ त्यांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्या जोडीला जो पत्रव्यवहार होता म्हणजे मुस्लिमांचा पत्रव्यवहार होता, मुस्लिम राजवटीतला, पोर्तुगीज राजवटीतला पत्रव्यवहार होता, या सगळ्या गोष्टीशी ताळमेळ घातलेला आहे आणि नंतरच त्या घटनांना प्रमाणित केलेला आहे. तिसरा मुद्दा त्याचा तुम्ही जो म्हटला की जो अज्ञात दासांनी पोहडा म्हटला, तर त्या अज्ञात दासांच्या पोहड्यामध्ये सुद्धा जे विधानं केलेली आहेत ती विधानं सर्व जिजाऊंच्या निर्णयांशी संबंधित कोणती जोडली जातात का तेवढीच स्वीकारलेली आहेत, इतर गोष्टींचा काही स्वीकार केला नाही. त्याच्यामुळे जे जिजाऊंचं चरित्र आहे ते एका अर्थाने शास्त्रीय अर्थावर टिकेल एवढंच मुद्दे जयराम पिंडे, परमानंद आणि अज्ञात दासातून स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळं ते कवी कल्पना नाही तर त्या कवींना जेवढं तथ्य माहीत होतं आणि ते दुसऱ्या कुठून तरी तपासून घेता येतं तेवढंच या चरित्रामध्ये घेतलंय. म्हणून हे प्रमाण आणि सत्यावर आधारलेलं चरित्र आहे असं दावा करता येतो. आता सर, मुलाखत फार छान चालू आहे आणि तुम्ही फार अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तुमच्या मुलाखतीत ते वारंवार जाणवतं की तुम्ही याविषयी किती खोलवर अभ्यास केला आहे. आता मी जे 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे ते असं वाटेल की सर हायपोथेटिकल आहेत, बघितलं तर हायपोथेटिकल आहेत. मला विचारतानाही मला वाटते की मी कसं विचारू असं मला वाटत होतं, पण हे विचारायला पाहिजेत कारण हे प्रश्न माझ्या मनापेक्षा लोकांना हे सारखं वाटतं की असं असतं तर काय झालं असतं, तसं झालं तर काय वाटतं. म्हणून मी हा प्रश्न विचारायचं धाडस करतोय की राजमाता जिजाऊंचा जर जन्मच झाला नसता तर काय झालं असतं? राजमाता जिजाऊंचा जर जन्म झाला नसता तर हे जर तरचा प्रश्न आहे. परंतु तरी सुद्धा की महाराष्ट्रामध्ये भाषिक स्वराज्य, राजकीय स्वराज्य, महाराष्ट्राचं सर्व ऐक्य आणि एकोपा जेवढ्या जलद गतीनं घडून आला तेवढा घडून यायला आला नसता आणि त्याला बराच वेळ गेला असता. परंतु जिजाऊंच्यामुळे तो घडून आला आणि तो इतक्या कमी वेळात आला की विज्ञानाला गती असते त्याच्यापेक्षा जास्त गतीने तो घडून आला. म्हणजे तुम्ही 1630 ते 1674 इतक्या कमी वेळामध्ये राज्य स्थापन होणं, राज्याभिषेक होणं ही घटना घडली नसती. म्हणून ही घटना घडली याचं कारण जिजाऊंचा जन्म हे मानता येते. बरोबर आहे सर. आणि दुसरा प्रश्न माझा, जर राजमाता जिजाऊ आजच्या युगात जन्माला आल्या असत्या तर काय झालं असतं? राजमाता जिजाऊ आजच्या काळात जन्माला आल्या असत्या तर एका अर्थाने
राजमाता जिजाऊंनी आजच्या व्यवस्थापन क्षेत्राला नवी दिशा दिली असती. जिजाऊंनी आजच्या सर्व शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा दिली असती. म्हणजे आजच्या सर्व विद्यापीठांसाठी, आजच्या सर्व युद्ध कलांसाठी, आजच्या शिक्षण क्षेत्रासाठी त्या एक आदर्श प्रतीक तेव्हा होत्या, आज आहेत. परंतु आज त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये वेगळंच नॉलेज आणलं असतं की ज्या नॉलेजची कल्पना व्यवस्थापन क्षेत्राने केली नाही, अशा प्रकारचं ते नॉलेज असतं. त्यांनी आजच्या लोकांची उमेद एवढी मोठी उंचावली असती की कदाचित आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण एक मोठी प्रबळ शक्ती म्हणून घडू शकतो, ही नवा विचार प्रवाही केला असता. आता सर असं होतं, महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते शेजारच्याच्या घरात. मग मी त्या अनुषंगानं हा प्रश्न विचारला होता की आजच्या स्त्रिया आहेत, आपण स्त्रियांकडेच राजमाता जिजाऊ म्हणून बघावं का? आजच्या स्त्रियांनीच राजमाता जिजाऊ व्हावं असं आपल्याला वाटतं का? जिजाऊंमधले गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य आजच्या महिलांमध्ये खूप व्यक्त होतात. म्हणजे त्यांना सांगता येत नसलं तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये अशी खूप गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाहायला मिळतात. मी तुम्हाला अतिशय ग्रामीण भागातलं एक उदाहरण सांगतो की ज्या ठिकाणी महिला म्हणजे पाणी नसतं, ज्या ठिकाणी नीट शेती करता येत नाही, अशा ठिकाणी सुद्धा शेती करतात, पाणी आणतात. त्याच्यानंतर त्या स्वतः पुढाकार घेऊन आपल्या मुलांना घडवतात. ही जी गोष्ट आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये घडती आहे. म्हणून जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गुणधर्म आणि गुणवैशिष्ट्य आजच्या महिलांमध्ये आहेत. जर हे चरित्र महिलांनी वाचलं तर कदाचित तुम्ही म्हणता तो मुद्दा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्य असणारी मुलं घडतील. धन्यवाद सर. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आता एक नवीन प्रवाह आहे, तो म्हणजे रॅपिड क्वेश्चन्स. मला वाटतं की आपण आपल्या मुलाखतीत जरी ऐतिहासिक मुलाखत असली तरी मला वाटतं की आपण काही प्रश्न आपल्याकडे असे आहेत की आपण ते खरंच चूक बरोबर किंवा एका वाक्यात असं आपण विचारू शकतो. सर आपण सुरू करूया. हां ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिला गुरु राजमाता जिजाऊ होत्या, चूक बरोबर? जिजाऊच गुरु होते, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची बीजे राजमाता जिजाऊंच्या जडणघडणीत होती, चूक बरोबर? जिजाऊंच्या जडणघडणीतच स्वराज्याची बीज होती, हे पण बरोबर आहे. राजमाता जिजाऊ धर्मसुधारक होत्या, चूक की बरोबर? राजमाता जिजाऊ धर्मसुधारक होत्या, हे बरोबर आहे. राजमाता जिजाऊ सर्व शस्त्रे चालवू शकत होत्या, चूक बरोबर? हे विधान तंतोतंत बरोबर आहे. राजमाता जिजाऊ सामाजिक सलोखा जपणाऱ्या होत्या, हे तर विधान अत्यंत अचूक आणि बरोबर आहे. धन्यवाद सर. आता मला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्याचं मला एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे मला एक्सप्लेनेशन नको आहे सर, मला फक्त एक शब्द तुमच्या डोक्यात पहिला कोणता येतोय तो मला जाणून घ्यायचा आहे. आजच्या स्त्रियांनी राजमाता जिजाऊंपासून एक गुण घ्यावा असे जर आपल्याला वाटले तर तो कोणता असावा? सकासकीची संकल्पना. राजमाता जिजाऊंची प्रेरणा कोण असेल? वनंगपाळ निंबाळकर. राजमाता जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता असावा? राज्याभिषेक. राजमाता जिजाऊंची एका शब्दात ओळख करून द्यायची असेल तर तुम्ही काय म्हणून करून द्याल? सकल जनवादी. जिजाऊंच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका शब्दात वर्णन? सकल जनवादी स्वराज्य. ओके सर, धन्यवाद. ही आजची मुलाखत खूप छान झाली. मला आपल्याकडून राजमाता जिजाऊंबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि सकल जनवादी विचार काय याबद्दल मला फार छान मला जाणून घेता आलं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत आणि स्वराज्यामध्ये राजमाता जिजाऊंचं काय योगदान होतं आजच्या आपल्याला या चर्चेतून आपल्याला दिसून आलं. राजमाता जिजाऊंचे आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच स्वराज्य घडवण्यातही गेले, आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही. आपण राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे पुस्तक नजीकच्या पुस्तकालयातून आपण विकत घेऊ शकता. हे पुस्तक आपल्याला राजमाता जिजाऊंकडे बघण्याचे एक नवी दृष्टिकोन नक्कीच प्रदान करणार आहे. आपण खरंच घ्या आणि वाचा. मी पुस्तक वाचल्यानंतर मला अनेक गोष्टी ज्या माहिती नव्हत्या, जे अनोळखी पैलू होते, मला स्वतःला बघायला मिळाले. लेट्स रीड इंडिया चळवळीनं ही मुलाखत घेतली. लेट्स रीड इंडिया चळवळीबद्दल मी मगाशी सांगितलंच की वाचन चळवळीसाठी आमची ही चळवळ काम करते.
त्यांनी व सगळ्यांना मला ही मुलाखत घेण्यासाठी पात्र समजले याबद्दल त्यांचे आभार. मुलाखतीत मोकळेपणानं प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल डॉक्टर प्रकाश पवार सरांचे धन्यवाद. मुलाखतीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचं धन्यवाद. आणि मी इथं घोषित करतो की ही मुलाखत समाप्त झालेली आहे. धन्यवाद.